नमस्कार मित्रांनो, आपल्या शेतातील टोमॅटो पिकाला आज 40 दिवस पूर्ण झाले आहेत. सध्या झाडांची वाढ चांगली आहे, फुलोरा सुरू झाला आहे आणि काही झाडांवर लहान फळेही दिसू लागली आहेत. 40 दिवसांच्या अवस्थेत टोमॅटो पिकासाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. याच काळात झाडाला योग्य अन्नद्रव्ये, रोग नियंत्रण आणि कीड व्यवस्थापन मिळाले तर उत्पादन वाढण्यास मदत होते. टोमॅटोची सध्याची अवस्था. सध्या झाडांची उंची वाढत आहे. नवीन फांद्या फुटत आहेत. फुलांचे घोस तयार होत आहेत. काही फुलांचे फळात रूपांतर झाले आहे. या अवस्थेत झाडाला नत्र, स्फुरद, पालाश याबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील गरज असते. आज वापरलेली औषधे. 1 अँटीथ्राइप्स ऑर्गॅनिक प्लांट एक्स्ट्रॅक्ट. हे एक सेंद्रिय वनस्पती अर्कावर आधारित उत्पादन आहे. याचा उपयोग थ्रिप्स नियंत्रणासाठी, पानांची हानी कमी करण्यासाठी, फुलांचे संरक्षण करण्यासाठी, झाडाची वाढ सुधारण्यासाठी. थ्रिप्स कीड टोमॅटोच्या फुलांवर व पानांवर नुकसान करते. त्यामुळे वेळेवर नियंत्रण महत्त्वाचे असते. 2 सरप्लस मायक्रोन्यूट्रिएंट फर्टिलायझर. हे मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट लिक्विड खत आहे. यामध्ये प्रामुख्याने लोह, फे, झिंक, मॅग्नीज, एमेन, कॉपर, कु, बोरॉन, बी, मॉलिब्डेनम, मो असतात. फायदे. फुलधारणा वाढते. फळधारणा सुधारते. पानांचा हिरवागारपणा टिकतो. अन्नद्रव्यांची कमतरता भरून निघते. 3 सेंट्री क्लोरथालोनिल 75%. हे बुरशीनाशक आहे. याचा उपयोग करपारोग, पानांवरील डाग, बुरशीजन्य रोग, ओलसर वातावरणातील रोग यांच्या प्रतिबंधासाठी केला जातो. हे मुख्यतः रोग येण्यापूर्वी संरक्षणासाठी उपयुक्त मानले जाते. फुले लागल्यानंतरची काळजी. टोमॅटोला फुले लागल्यानंतर पाण्याचा ताण येऊ देऊ नका. शेतात तण वाढू देऊ नका. रोग व किडींचे नियमित निरीक्षण करा. फुलगळ कमी ठेवण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन ठेवा. फळधारणा सुरू झाल्यावर. सध्या काही झाडांवर लहान फळे दिसत आहेत. या अवस्थेत फळांचा आकार वाढतो. झाडाला जास्त अन्नद्रव्यांची गरज असते. फुलगळ टाळणे आवश्यक असते. रोग नियंत्रण नियमित ठेवावे. योग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादन चांगले मिळू शकते. 40 दिवसांपर्यंतचा प्रवास. लागवडीनंतर 0 ते 10 दिवस मुळे स्थिर होतात. 10 ते 20 दिवस वाढ सुरू होते. 20 ते 30 दिवस फांद्या वाढतात. 30 ते 40 दिवस फुले व फळधारणा सुरू होते. सध्या पीक उत्पादन दिशेने वाटचाल करत आहे. पुढील 15 दिवस महत्त्वाचे. पुढील 15 ते 20 दिवसांमध्ये फळांची संख्या वाढेल. नवीन फुलोरा येईल. फळांचा आकार वाढण्यास सुरुवात होईल. त्यामुळे पाणी, खत आणि रोग नियंत्रण याकडे विशेष लक्ष द्यावे. मित्रांनो, आज आपल्या टोमॅटो पिकाला 40 दिवस पूर्ण झाले आहेत. फुले आणि फळे चांगली लागलेली दिसत आहेत. योग्य व्यवस्थापन केल्यास पुढील काळात चांगले उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.